तर राज्यामध्ये सध्या पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळते। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। तर नांदेडच्या मुखेड तालुक्यातील 7 गावांना पुराचा फटका। हसनाळ गावात अनेकांचे संसार उघड्यावर। एनडीआरएफ सह आर्मीकडून बचाव कार्य। 5 नागरिक आणि 150 जनावरांचा मृत्यू तर 6 जण बेपत्ता। नांदेडच्या मुखेड तालुक्यात पूरस्थिती पाहणी करण्यासाठी आलेले आमदार तुषार राठोडांविरोधात हसनाळ गावातील नागरिकांमध्ये रोष। लेंडी प्रकल्पावरून पूरग्रस्त आक्रमक। राज्यात कोसळत असलेल्या पावसामुळे 12 जणांचा मृत्यू। नांदेड जिल्ह्यातल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांचा मृत्यू। मुंबईत एका व्यक्तीचा भिंत पडून मृत्यू। पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात। पुणे घाटमाथ्यावर 21 ऑगस्ट पर्यंत ऑरेंज अलर्ट। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील शाळांना 2 दिवस सुट्टी। सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी। हिंगोली 96 तासांनंतर 8 शेतमजुरांची पुराच्या पाण्यातून सुटका झालेल्यांमध्ये 5 पुरुष, 1 महिलेसह 2 बालकांचा समावेश। नांदेडच्या हदगावमध्ये इरापूर गावाला पुराचा वेढा। शाळा मंदिरात पाणी शिरलं। गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। पैनगंगेच्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं सिंधुदुर्गात कणकवली आजरा राज्यमार्ग बंद। जनजीवन विस्कळीत, वाहतूक बंद। बीडच्या परळी तालुक्यातील रामेवाडीत मोठ्या प्रमाणात पाऊस। कापूस, ऊस आणि सोयाबीनच्या शेतात पाणी साचलं। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी।